पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान की जय। सब साधु संतन की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान की जय। सब साधु संतन की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ब्रह्मादिक जयाला भासी ठेंगणे, बळी आम्ही भले शरणागत। कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, झाला पद्मनाभ सेवारुणी। कामधेनूचे या क्षीरापार नाही, इच्छेचे वाही वरुषावे। बैसले ठाई लागले भरते, त्रिपुटी वरते भेदे ऐसे। हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी, नारायण अंगी विसावला। तुका म्हणे बहु लाटे हे भोजन, नाही रीता कोण राहत राहो। कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, झाला पद्मलाभ सेवारुणी। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्णब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं, सूत्रभाष्यकृतो वंदे भगवंतो पुनः पुनः। ब्रह्मादिक जयाला भासी ठेंगणे, बळिये आम्ही भले शरणागत। कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, झाला पद्मलाभ नाभ सेवारुणी। प्रस्तुत प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा गाथ्यातील बाळक्रीडा प्रकरणातील 19 क्रमांकाचा अभंग आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भक्तीच्या माध्यमातून भगवंताला कशा पद्धतीने ऋणी करून ठेवता येतं, नवे भगवान भक्तीच्या माध्यमातून कसा आपला होऊ शकतो, याचं विशेष रूपाने अनुभवातून वर्णन करून सांगतात। श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य विश्वात्मक श्री वारकरी पीठ आणि गीता परिवार या परिवाराच्या माध्यमातून सुंदर असणारा हा प्रवचन सेवेचा उपक्रम सुरू आहे। रोज नित्य सुंदर अशी प्रवचन सेवा सर्वांना श्रवण करायला मिळते आहे। आज हीच प्रवचन सेवा भगवंताच्या कृपेने कर्मधर्म संयोगाने आदरणीय हरिभक्तीपरायण श्री प्रेमानंद महाराज शास्त्री यांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे। सेवेकरिता अभंग क्रमानुसार प्राप्त झालेला आहे। ब्रह्मादिक जयाला भासी ठेंगणे, बळी आम्ही भले शरणागत। भगवंताच्या प्रेमाचा, भगवंताच्या दिव्य असणाऱ्या संगतीचा, भगवंताच्या सुखाचा जो लाभ आहे, तो लाभ ब्रह्मादिक देवतांना सुद्धा सहजासहजी प्राप्त होत नाही। आम्ही मात्र भगवंताचे शरणागत झाल्या कारणानं तो लाभ आम्हाला सहज प्राप्त झालेला आहे। आम्ही भगवत सेवेने बलवंत झाल्या कारणाने, बलसंपन्न झाल्या कारणाने तो लाभ भगवंताच्या कृपेने आम्हाला प्राप्त झालेला आहे। महाराज, काय केलं बलसंपन्न होण्याकरिता? काय केलं ना हा लाभ तुमच्या वाटेला आला ते तरी सांगा। तुकोबाराय सांगतात, कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ। सगळ्या प्रकारच्या कामना, इच्छा अंतकरणातून संत महापुरुषांच्या निघून गेल्या आणि म्हणून भगवंताच्या दिव्य भजनाचा लाभ प्राप्त झाला आणि अखंड भगवंताचं भजन करणे हाच एक उद्योग शिल्लक राहिला। त्याचा परिणाम भगवान
त्या सेवेनं ऋणी झाला. झाला पद्मनाभ सेवा ऋणी. पद्मनाभ ज्याच्या नाभीतून कमळ प्रगट झालेला आहे, ब्रह्मदेवाचं प्राकट्य झालेलं आहे, असा असणारा परमात्मा हा या सेवेनं ऋणी झालेला आहे. झाला पद्मनाभ सेवा ऋणी. खरं तर तो परमात्मा एकदा का आपला झाला की मग मात्र कशाची अपेक्षा करण्याची आवश्यकता शिल्लक राहत नाही. जसं कामधेनू गाय जर प्राप्त झाली, ती आपलीशी झाली, तर मग मात्र त्यांनी दुधाला कमतरता पडत नाही. कामधेनूची अक्षरा पार नाही, ती भरभरून देण्याकरिता तयार असते. तशी पद्मनाभ रूपी कामधेनू गाय ही आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि ती भरभरून आम्हाला देते आहे. जी इच्छा अंतकरणात निर्माण होईल ती प्राप्त करून देणारी आहे. वास्तविक पाहता परमात्म्याला प्राप्त करून घेण्याकरिता, परमात्मा सुख प्राप्त करून घेण्याकरिता अनेकानेक साधनं शास्त्रामध्ये प्रतिपादन करून सांगितलेले आहेत. त्या सगळ्या साधनांच्या माध्यमातून अनेक जण भगवंताची प्राप्ती करण्याकरिता निघालेले आहेत. गोष्ट खरी आहे. पण तरी सुद्धा जे भगवंताला शरण गेलेले भक्त आहेत, जे भगवंतावर प्रेम करणारे भक्त आहेत, त्या योगी पुरुषांना, वेगवेगळी साधना करणाऱ्या महापुरुषांना जी अनुभूती त्यांच्या साधनेच्या माध्यमातून प्राप्त होते, तीच अनुभूती या भगवत भक्तांना भगवंताच्या शरणागतीनं, भगवंताच्या भक्तीनं प्राप्त होत असते. हा दिव्य असणारा भाव आहे. बैसले ठाई लागले भरते. या भक्तांना दूर कुठे जावं लागत नाही. ते ज्या स्थानावर बसलेले आहेत त्या स्थानावरती त्यांना ते सुख भगवंताचं प्राप्त होतं. त्रिपुटीवर ते भेदे ऐसे. वास्तविक पाहता ध्येय ध्याता ध्यान, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, अशा अनेक प्रकारे आपण साधनेतील त्रिपुटी पाहू शकतो. या सगळ्या त्रिपुटींच्या माध्यमातून जे दिव्य असणारं तत्व, दिव्य असणारं सुख, समाधान प्राप्त व्हायचं आहे, तेच दिव्य असणारं सुख, समाधान, तेच तत्व भगवंताच्या भक्तीनं, भगवंताच्या शरणागतीनं भगवंताच्या भक्तांना प्राप्त होत असतं. हा दिव्य असणारा त्यातील भाव आहे. म्हणून आम्ही त्यांनी भगवंताचे बलिवंत असणारे भक्त आहोत आणि आम्हाला ज्या स्थानावर आम्ही बसलेलो आहोत त्या स्थानावरती भरभरून भगवंताचं सुख, प्रेम प्राप्त होत आहे. वास्तविक पाहता भगवंताच्या संगतीनं, भगवंताच्या सानिध्यानं दिव्य असणारं सुख त्यांनी प्राप्त होत आहे. तो हरी आमच्या सर्वांगामध्ये ठसलेला आहे. तो हरी आमच्या अंगामध्ये त्यांनी पूर्णपणे विसावलेला आहे. तो नारायण आमच्या अंगामध्ये विसावलेला आहे. म्हणून आता आम्ही कधीच पराजित होऊ शकत नाहीत. त्याचं कारण आम्ही विष्णूचे दास, शरणागत झालेलो आहोत. पण जे विष्णूचे शरणागत आहेत त्यांना त्यांनी कधीच माघार घेण्याची वेळ येत नाही, त्यांचा कधी पराजय होत नाही. असं दिव्य असणारं सुख श्रीहरीच्या संगतीमध्ये प्राप्त होत असतं. म्हणून असं सुख जर घ्यायचं असेल तर भगवंताची शरणागती करावी. तुकोबरा सांगतात, तुका म्हणे बहु लाटे हे भोजन. फार दिव्य सुंदर भरभरून मिळणार हे भोजन आहे. नाही रिता कोण राहत राहो. या भोजनामधून जो शरण भगवंताला गेलेला आहे तो कधीच वेगळा राहू शकत नाही. जो शरण जात नाही तो राहत असेल त्याची गोष्ट या ठिकाणी सांगायची नाही. पण तरी सुद्धा जो भगवंताला शरण जाऊन भगवंताची भक्ती करतो आहे तो त्यांनी भगवंताच्या कृपेनं भरभरून प्राप्त करून घेतो. हे तुकोबऱ्यांचं सांगण्याचं तात्पर्य आहे. तुका म्हणे बहु लाटे हे भोजन, नाही रिता कोण राहत राहो. अशा पद्धतीनं अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला. अभंगाचा सारांश जर पाहायचा ठरला तर अनेकानेक साधनं भगवत प्राप्तीचे शास्त्रामध्ये प्रतिपादन करून सांगितलेले आहेत. पण या सर्व साधनांमध्ये या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन जर कोणतं मानलं जात असेल तर ती भगवंताची भक्ती आहे. अनेक युगांमध्ये अनेक प्रकारची साधना वर्णन करून सांगितले. कृते यध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखैहि द्वापारे परिचर्यायाम कलो तत् हरिकीर्तनात. या कलियुगामध्ये भगवंताचं नामसंकीर्तन करावं. त्या नामसंकीर्तनानंच खरोखर परमात्मा प्राप्ती अशा पद्धतीने होते. भगवान त्यांनी सेवेनं ऋणी होत असतो आणि भक्ताचाच होऊन राहतो. हा त्यातला विशेष असणारा भाव आहे. पण परमात्म्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर सगळ्यात सोपं साधन जर कोणतं असेल तर भक्तिपंत पहू सोपा, पुण्य नागवेया पापा, येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडती. पण भक्तिपंत बहु सोपा, फार सोपं साधन जर कोणतं असेल तर भगवंताची भक्ती आहे. पण या भगवंताच्या भक्तीनं भोळे भाबडे असणारे भक्त सुद्धा भगवंताला आपलंसं करून घेऊ शकले. हे विशेष असणारं सामर्थ्य भगवंताच्या भक्तीमध्ये त्यांनी आहे. म्हणून आपण सर्वांनी काय करावं, जगद्गुरु तुकोबारांना प्रकर्षानं सर्व लोकांना हे समजून सांगायचं आहे की तुम्ही भगवंताला शरण जा, भगवंताची भक्ती करा, भगवंताला आपलंसं करून घ्या, भगवंताची सेवा करा. त्या सेवेनं परमात्मा तुमचा ऋणी होईल आणि मग मात्र तुम्हाला वेगळं काहीच मागण्याची आवश्यकता पडणार नाही.
परमात्मरूपी कामधेनू तुमच्या घरी सदैव उभी राहील आणि भरभरून तुम्हाला जे हवं ते प्राप्त करून देईल. पण भुक्ती न मुक्ती फुकाचेसाठी अशी अवस्था त्यांनी सहजासहजी प्राप्त होऊ शकते. हा त्यातला सारांश विशेष रूपाने असणारा भाव आहे. असो, ब्रह्मादिक सुद्धा भगवंताचं ते प्रेम सहजासहजी प्राप्त करून घेऊ शकत नाहीत. त्याचं कारण अनेकांच्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारच्या भावना आहेत. कोणी अहंकाराने ग्रस्त झालेला आहे, कोणी वेगवेगळ्या विकाराने ग्रस्त झालेला आहे. अहंकार ज्याच्या अंतःकरणात आहे तो परमात्म्यापर्यंत जाऊ शकत नाही. जो शरण भगवंताला गेलेला आहे तो शरणागतीनंच परमात्म्याला आपलंसं करून घेऊ शकतो. शरणागतीनंच परमात्मा आपलासा त्यांनी होऊ शकतो. पण भगवंताला शरण जावं. तुकोबराय सांगतात, अनेक ठिकाणी अनेक शास्त्र पुराणे त्यांनी पाहिले, पण तुझ्यासारखा शरण जाण्यास योग्य मला कोणी सापडला नाही. पण भगवंतासारखा शरण जाण्यास योग्य दुसरा कोणीच नाही. पण तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखी मी कोणी दुजाती ही त्रिभुवनी. तुकोबरा म्हणतात, पाहिली पुराणे धांडोळली दर्शने, ऐसा न देखी मी कोणी दुजाती ही त्रिभुवनी. म्हणून तूच एकटा असा आहेस की शरण येण्यास त्यांनी योग्य आहेस. म्हणून भगवंताची शरणागती करावी आणि शरणागती करून त्यांनी सर्वस्व भगवंताला देऊन टाकावं. शरणागती करणं म्हणजे काय? मौलिक ज्ञानोबराय सांगतात, पै आपुलेन भेदेवीन माझे जे जाणणे एकपण, तया नाम शरण मज येणे गा. पै आपुलेने भेदेवीन म्हणजे भगवान स्वतःच सांगतोय, मला शरण या. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्मांचा त्याग करून मामेकम शरणं व्रज, मला एकाला शरण ये. मग काय कराल भगवान? अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच, सगळ्या तुझ्या सर्व पापांचा नाश करून मी तुला मोक्ष प्राप्त करून देईल. मा शुच, चिंता करू नकोस. म्हणून त्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. भगवंताने स्वतः वचन दिलेलं आहे. पण भगवान सांगतोय मला शरण या, म्हणून भगवंताला शरण जायचं. वेद सांगतोय भगवंताला शरण जा. आपण तुकोबरायांचा एक अभंग पाहू शकतो. वेद अनंत बोलिला, अर्थी तुकाची साधिला, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. वेदानं स्वतः सांगितलं भगवंताची शरणागती करा. ही शरणागती त्याची फार महत्वाची आहे. म्हणून अनेक प्रमाण सांगता येतील. सकल शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. सर्व शास्त्रांनी सुद्धा हेच सांगितलं की भगवंताची शरणागती करा. त्यापेक्षा तुकोबराय सांगतात, 18 पुराणे सिद्धांत तुका म्हणे हाच हेत, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. म्हणून वेदानं सांगितलं भगवंताला शरण जा, शास्त्रांनी सांगितलं भगवंताला शरण जा, पुराणांनी सांगितलं भगवंताला शरण जा, संतांनी सांगितलं भगवंताला शरण जा. मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. भगवान स्वतः म्हणतोय मला शरण या, मामेकम शरणं व्रज. पण एवढ्या सगळ्या प्रमाणांच्या माध्यमातून भगवत प्राप्तीकरिता सर्वात श्रेष्ठ साधन जर कोणतं पाहायला मिळत असेल तर भगवंताची शरणागती करणं. तुकोबरा या अभंगात पहिल्या चरणामध्ये उत्तरार्धामध्ये प्रकर्षानं स्वतःचं बळ वर्णन करून सांगतात, बळी आम्ही भले शरणागत, भगवंताच्या आम्ही शरणागत झालेलो आहोत. ही शरणागतीच भगवंताची भगवंतापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकते. पण आपण भगवंताला शरण गेलं पाहिजे. आणि कसं शरण जावं? स्वतःचं अस्तित्व भगवंतामध्ये विलीन करून टाकावं. हीच खऱ्या अर्थानं शरणागती आहे. थोडासा उंच विचार जर करण्याचा प्रयत्न केला तर भगवान आपल्या सर्वांबरोबर खेळतो आहे. आपणही भगवंताबरोबर खेळावं. काय खेळतोय भगवान? त्यानं स्वतःला लपवलेलं आहे आणि स्वतःला लपून आपल्या सर्वांना प्रगट केलेलं आहे. तो स्वतः लपलेला आहे, आपल्याला प्रगट केलेला आहे. आपण काय करावं? आपण सुद्धा त्याच्याबरोबर खेळावं. आणि कसं खेळावं? आपण आपल्या स्वतःला लपवावं आणि आपल्यामध्ये भगवंताला प्रगट करावं. हा दिव्य असणारा भाव आहे. म्हणजे स्वतःचं अस्तित्व संपवून टाकणं ही विशेष असणारी गोष्ट आहे. हीच खरी शरणागती आहे. मग शरणागती जर त्यांनी कशी करता येत असेल, शरणागती पूर्ण केव्हा होत असेल, तर ती शरणागती त्यांनी पूर्ण होण्याकरिता भगवंतावर प्रेम करायला हवं. कारण प्रेमच असं आहे की ज्याच्यामध्ये भेद राहत नाही. म्हणून त्यांनी ज्ञानाच्या माध्यमातून भेदाला डावललं जाऊ शकतं, पण प्रेमाच्या माध्यमातून भेद पूर्णपणे घालवला जाऊ शकतो. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी ज्ञान हे निषेध करणार आहे, पण तरी सुद्धा प्रेम असं आहे विसर पाडणार आहे. म्हणून त्यांनी विसर पडला पाहिजे. विसर पडणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. क्रियेनं होत असतो त्याचं नाव आहे नाश, ज्ञानानं होत असतो त्याचं नाव आहे बाध, आणि प्रेमानं होत असतो त्याचं नाव आहे विसर. पण भगवंताचं होऊन भगवंताचं चिंतन करण्यानं त्याच्याशी एकरूप होता येईल. आणि ते एकरूप होण्याचं साधन जर कोणतं असेल तर प्रेम. म्हणून त्यांनी भगवंताला शरण जावं, भगवंतावर प्रेम करावं.
आणि प्रेमाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला विसरून जावं आणि भगवंताचं अस्तित्व प्रगट करावं, स्वतःचं अस्तित्व त्यांनी संपून जावं, हा महत्वाचा विचार आहे. जब मैं था तब हरी नहीं. परत एकदा ऐका, जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है तो मैं नहीं. प्रेम की गली अति साकरी है ज्यामें दो न समाये. प्रेम की गती अति साकरी है ज्यामें दो न समाये. प्रेमाची गल्ली अतिशय अरुंद आहे. प्रेम की गली अति साकरी आहे, अतिशय अरुंद आहे, ज्यामध्ये दोन समाय, दोन जाऊ शकत नाहीत, एकच राहतं. म्हणजे तो आणि मी हा जो भेद आहे तो भेदच संपून जातो. पण आपुलेने भेदेवीन, आपण वेगळं न राहता माझे जे जाणणे एकपण, त्याच्याशी एकरूपता जाणून घेणं, या नाम शरण तया नाम शरण मज येणेगा. तीच खरी भगवंताची शरणागती आहे. म्हणून त्यांनी जे भोळे भाबडे आहेत त्या भोळ्या भाबड्यांनीच भगवंताला जिंकून घेतलं. तो काय म्हणे, भोळा जिंकू जाणे कळी काळा. कळी काळावर मात करून भगवंताला आपलंसं त्यांनी ज्यांनी करून घेतलं, खरं तर ते भोळे आहेत. त्या भोळ्यांनाच हे त्यांनी शक्य होऊ शकलं. पण भोळं व्हावं, भगवंताचं व्हावं, भगवंताची शरणागती करावी, भगवंतावर भरभरून प्रेम करावं आणि प्रेम करत त्यांनी स्वतःला भगवंताच्या स्वाधीन करून टाकावं. जेवढे घटक आपल्या डोळ्यासमोर येत असतील, जेवढ्या व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येत असतील, जेवढे पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येत असतील, त्या प्रत्येक पदार्थामध्ये, प्रत्येक घटकामध्ये भगवंताला पाहावं. भगवानच माझ्याबरोबर खेळतो आहे, भगवानच माझ्याबरोबर लीला करतो आहे. मी ज्या ज्या लोकांबरोबर त्यांनी वागतो आहे, व्यवहार करतो आहे, तो व्यवहार माझा त्यांनी सामान्य व्यक्तीबरोबर नसून हा व्यवहार भगवंताबरोबर आहे, अशी भावना आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी. हा विशेष असणारा भाव आहे. त्याच्याकरिता भक्तीच्या माध्यमातून पदार्पण केलं पाहिजे. तदीयता, त्वदीयता आणि मदीयता या तीन भक्तिशास्त्रातल्या अतिशय श्रेष्ठ असणाऱ्या भावना आहेत. तदीयता, देवा मी तुझाच आहे. मदीयता, देवा तूच फक्त माझा आहेस. आणि त्वदीयता, हे सर्व त्यांनी दिसणारं जगत, सर्व प्रपंच त्यांनी तुझाच आहे. मी तुझा आहे, तूच फक्त माझा आहेस आणि संपूर्ण दिसणारं जगत हे तुझंच आहे. म्हणजे स्वतःचं अस्तित्व त्यांनी संपून जावं आणि भगवंताचंच अस्तित्व त्यांनी शिल्लक राहावं, हा दिव्य असणारा भाव आहे. दोन शब्द या भोळ्या भक्तांनी त्यांनी जीवनामधून घालून टाकले. ते दोन शब्द जर कोणते असतील तर मी आणि माझे. या मी आणि माझे या दोन शब्दांच्या जागेवरती त्यांनी दोन शब्दांची नियुक्ती केली. देवा आता मी नाही, आता तू आहेस. आता माझं काहीच नाही, आता सगळं तुझं आहे. मी आणि माझे दोन शब्द घालवले आणि तू आणि तुझे दोन शब्दांची योजना केली. म्हणजे अस्तित्व जर कोणाचं शिल्लक राहिलं असेल तर ते भगवंताचं शिल्लक राहिलं. म्हणून फक्त भगवंताचंच अस्तित्व शिल्लक राहणं आणि स्वतःचं अस्तित्व भगवंतामध्ये विलीन करून टाकणं, याचं नाव शरणागती आहे. पण अशी शरणागती ज्यांना ज्यांना करता आली ते बलवान झाले. पण बळीयाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. म्हणून त्यांनी कोणत्याच प्रकारचं भय राहिलं नाही. आता भय नाही, तुकोबराय म्हणतात, आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडलिया सेवा समर्थाची. समर्थाची सेवा घडली, पण आता कोणत्याच प्रकारचं भय शिल्लक राहिलं नाही. म्हणून त्यांनी अशी शरणागती जीवनामध्ये त्यांनी घडावी आणि या शरणागतीच्या माध्यमातून भगवंताला आपलंसं त्यांनी करून घ्यावं. ज्यांनी त्यांनी भगवंताला शरण जाऊन बल संपन्न करून घेतलं, बल प्राप्त करून घेतलं, ते त्यांनी महाराज भगवंताच्या सुखाचे अधिकारी झाले. भगवत प्रेमाचा लाभ त्यांना प्राप्त झाला. ब्रह्मादिक सुद्धा, ब्रह्मदेवासारखे सुद्धा जो लाभ प्राप्त करून घेऊ शकत नाहीत, ज्यांना तो लाभ प्राप्त झाला त्या लाभाच्या ठिकाणी ब्रह्मदेवासारखे सुद्धा ठेंगणे आहेत. त्यांना सुद्धा तो लाभ त्यांनी प्राप्त झाला नाही. ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे, जो लाभ प्राप्त करून घेण्याकरिता ब्रह्मादिक सुद्धा, ब्रह्मादिक म्हणण्यामध्ये त्यांनी बाकीचे सर्वच घ्यायचे. इंद्र, चंद्र, महेंद्र, ब्रह्मा आदी करून त्यांनी सर्वचे सर्व आहेत. त्यांना सुद्धा हा लाभ प्राप्त झाला नाही. तो लाभ आम्हाला प्राप्त झालेला आहे. तुकोबराय सांगतात, बळी आम्ही भले शरणागत. पण आम्ही जे कळाला आणि कळाल्यानंतर तो स्वतःच त्यांनी ते प्राप्त करून घेण्याकरिता आला. पण प्राप्त कसं करून घ्यावं, त्यानं ठरवलं गोपाळांच्या मध्ये त्यांनी प्रवेश करावा. हा भगवान गोपाळांवर फार प्रेम करतो आहे. त्याच्या भक्तांची, त्याच्या त्या मित्रांची नावं जर पाहायची ठरली तर पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीदाम, सुदाम, मधुमंगल, मनसुख हे सर्वचे सर्व भोळे भाबडे भक्त आहेत. पण ते भगवंताला शरण गेलेले आहेत आणि भगवंताला शरण गेल्या कारणानं ते बलवान झालेले आहेत. भगवंताची संगती करू शकतात एवढा विशेष असणारा भाव त्यांच्या अंतःकरणात निर्माण झालेला आहे. एवढी दिव्य स्थिती त्या सर्वांना प्राप्त झालेली आहे. नव्हे नव्हे भगवंतानं त्यांच्या बरोबर बोलताना त्यांनी म्हणावं, मज तुमची लागली सवे, मला तुमची सवय लागली रे.
तुम्ही मला सोडून त्यांनी जाऊ नका, कधीतरी खेळामध्ये भांडण व्हावं आणि भांडण झाल्यानंतर त्यांनी महाराज सगळ्या गोपाळांनी भगवंताला वाळीत टाकावं. मग भगवंतानं किलकिल्या डोळ्यानं सर्व गोपाळांकडे पाहावं आणि सर्वांना सांगावं की फार मोठे मोठे अनेक बोलावी ती फार अनेक बोलावी ती थोर परी ते मज न आवडती, ते मला सर्व आवडत नाहीत. मग मज तुमची लागली सवय, मला तुमची सवय लागली, मी तुमच्यापासून त्यांनी वेगळा होऊ शकत नाही. म्हणून काकुळती येतो हरी क्षणभरी निवडिता, काकुळती येऊ लागला भक्तांच्या समोर, मला तुमच्यापासून वेगळं करू नका, विनंती करू लागला. म्हणून भगवान ज्यांच्या समोर विनंती करतो आहे त्यापेक्षा तो म्हणतो तुमचेने बरा दिसत असे, मी तुमच्यामुळे त्यांनी बरा चांगला दिसत आहे. एवढं श्रेष्ठत्व त्यांनी गोपाळांना प्राप्त झालं. या दृष्टीने मला गोपाळांना बलवान म्हणावंसं वाटतं आहे. सर्व गोपाळ हे बलवान आहेत, का तर भगवंताची शरणागती केलेली आहे. देवा आता तुझ्या वाचून आम्हाला दुसरं कोणीच नाही, अशी भावना गोपाळांच्या अंतःकरणात आहे. फक्त कृष्ण, उठत कृष्ण, जाग झालं की झोपेतून जाग झालं की कृष्ण, बोलायला सुरुवात केली की कृष्ण, चालायला सुरुवात केली की कृष्ण, जेवायला सुरुवात केली की कृष्ण, काम करू लागले की कृष्ण, झोपू लागले की कृष्ण, देता घेता खाता पिता उठता बसता कृष्ण, कृष्णा वाचून काही शिल्लकच राहिलं नाही. अशी अवस्था गोपाळांची, गोपिकांची, गोकुळवासी लोकांची झाली. म्हणून त्यांनी भगवंताशिवाय दुसरं चिंतन जीवनामध्ये शिल्लक राहिलं नाही. हीच खऱ्या अर्थानं पूर्ण शरणागती झाली. या शरणागतीनं त्यांनी दिव्य असणारं बळ, भावनेचं बळ प्राप्त झालं. भगवान त्यांनी सेवेनं ऋणी झाला. त्याचं चिंतन करणं हीच खऱ्या अर्थानं सेवा आहे. नित्य करीतो कीर्तन हेच माझे अनुष्ठान तुकोबराय सांगतात. खरं तर जपतप अनुष्ठान आपण अनेक प्रकारानं करू शकतो, पण भगवंताचं नित्य स्मरण करणं, भगवंताचं नित्य कीर्तन करणं, त्याचं नामस्मरण करत राहणं हेच त्यांनी खऱ्या अर्थानं शुद्ध असणारं अनुष्ठान आहे. पण या गोपाळांनी, या भगवत भक्तांनी त्यांनी महाराज अशा पद्धतीने भगवंताचं नामचिंतन करायला सुरुवात केली आणि अनन्य भावनेने भगवंताची शरणागती करून त्यांनी नामचिंतन केलं. म्हणून भगवान सेवेनं ऋणी झाला आणि सेवेचा ऋणी होऊन आणि त्यांनी सर्व गोपाळांच्या सानिध्यात त्यांनी येऊन स्वतःच्या हातानं त्यांनी गोपाळांना भरवू लागला, प्रेमरस अशा पद्धतीने देऊ लागला. गोपाळही प्रेमरसाचं सेवन त्यांनी करू लागले. भगवंताच्या हातचा प्रसाद प्राप्त होईल. लाही शीत लागे हाती दोष देखुनी त्या पळती. त्याच्या हातात असणारा जो प्रसाद आहे त्याची लाही, त्याचं एक शीत जरी प्राप्त झालं तरी सुद्धा दोष पाहून पळतात. एवढं सामर्थ्य भगवंताच्या हातच्या प्रसादाला आहे. म्हणून दिव्य असणारी स्थिती गोपाळांना प्राप्त होते. गोपाळांचा तो आनंद ब्रह्मदेवानं पाहिला. ब्रह्मदेवाला असं वाटलं की हे सामान्य असणारे गोवळ आहेत आणि हे सगळेचे सगळे गोवळ भगवंताच्या हातचा प्रसाद प्राप्त करून घेत आहेत, त्यांना लाभ होतो आहे, हा लाभ आपल्यालाही प्राप्त व्हावा असा विचार करून ब्रह्मदेव त्यांनी प्रसाद प्राप्त करून घेण्याकरिता आला. भगवंतानं काला करायचं ठरवलं आणि काला करण्याकरिता सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. कमलाकार सर्व गोपाळांना त्यांनी बसवलं आणि बसवल्यानंतर त्यांनी पानांचं द्रोण तयार करून त्याच्यामध्ये सर्वांचे शुद्र एकत्र करून काला केलेला आहे आणि स्वतःच्या हातानं भगवान अशा पद्धतीने काला भरवतो आहे. तो भरवत असताना भागवतकार वर्णन करून सांगतात, हरी विभ्रद वेणुं जठर पटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मशूर्ण कवलम तत्फला निंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुरधो हासयन् नर्मविस्वै स्वर्गे लोके विशदिभुजे यज्ञभुक् बालकेली. भगवान त्यांनी किती सुंदर काला करतोय. भागवतकारांनी चित्र समोर अशा पद्धतीने उभं केलं. भगवान सर्वांच्या मध्ये उभा आहे. त्याच्या कमरेला अशा पद्धतीने वेणू त्यानं खोवून ठेवलेला आहे. त्याच्या हातामध्ये पानांचं द्रोण आहे. तो सर्वांना काला वाटतो आहे, स्मित हास्य करतो आहे, सर्वजण संतुष्ट आहेत. अशा अवस्थेमध्ये ब्रह्मदेव त्या ठिकाणी आला. खरं तर भगवंतांना आधी सूचना सांगून ठेवल्या होत्या. सूचना सांगतानाच त्यांनी सांगितलं होतं की हे बघा, हा प्रसाद मी तुम्हाला प्राप्त करून देतो आहे, तुम्हीच खायचा आहे, इतरांना कोणाला द्यायचा नाही. म्हणजे का बरं द्यायचा नाही त्यांनी सांगितलं स्पष्टीकरण देऊन. म्हणजे आज ओस अमरावती काला पाहावा येते देव विसरती देह भाव आपुला. म्हणून अमरावती ओस झालेली आहे. म्हणजे अमरावती नाम इंद्राची नगरी, स्वर्ग, तिथून सर्व देवदेवता आलेले आहेत. काला पाहावया येते म्हणून ते तिथून इथपर्यंत आलेले आहेत. काला दुसऱ्याला द्यायचा नाही, काला फक्त वैष्णवाला द्यायचा. वैष्णव निका संभ्रम. वास्तविक हे काल्याचं कीर्तन, काल्याचं प्रवचन नाही, पण ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे एवढ्या वाक्याकरिता, एवढ्या एका पदाकरिता त्यांनी हे मी तुमच्या समोर सांगतो आहे की ब्रह्मदेवादिकांना सुद्धा भगवंतानं ते प्रेम दिलं नाही जे प्रेम त्यांनी आम्ही प्राप्त करून घेतो आहोत, शरणागत आणि बलवान झालेलो आहोत. म्हणून हे त्या सांगण्याचं तात्पर्य आहे. ब्रह्मदेव स्वतः त्यांनी आला आणि आल्यानंतर गोपाळांचा वेश घेऊन त्यांनी आला. येऊन त्यांनी खाली मान घालून हात उंच करून भगवंताला प्रसाद मागू लागला.
पण भगवंतानं ब्रह्मदेवाला प्रसाद दिला नाही. ब्रह्मदेव त्यांनी प्रसादाचा अधिकारी झाला नाही. ब्रह्मादिक जया लाभाशी ठेंगणे. भगवान प्रसाद वाटतोय म्हणजे काय वाटतोय? भगवान प्रेम देतो आहे. भगवान खाय त्यांची उष्टावळी, स्वतःचं उष्ट गोपाळांना खायला देतो आहे आणि गोपाळांचं उष्ट स्वतः भगवान अशा पद्धतीने खातो आहे. हेच भगवंताचं प्रेम आहे. किती प्रेम भगवंतानं गोपाळांना द्यावं याचा जर विचार करण्याचं ठरलं तर हा भगवान गोपाळांच्या खांद्यावर हात ठेवून फिरतो आहे. हा गोपाळ त्यांनी काकुळती येऊन भक्तांना गोपाळांना हाका मारतो आहे. तो त्यांनी पेंद्या म्हणून त्यांनी हाक मारतोय, वरद्या म्हणून हाक मारतोय. अतिशय सामान्य परिवारातले मुलं, अतिशय गरीब परिवारातले त्यांनी गोवळ असणारी ही मुलं, आणि भगवान मात्र राज परिवारातला, राजघराण्यातला नंदराजाचा मुलगा आहे. 9 लाख गायी ज्याच्या घरी आहेत, जेवढं त्यांनी त्याचं सामर्थ्य आहे, तो परमात्मा सामान्य असणाऱ्या गोपाळांबरोबर क्रीडा करतोय. का क्रीडा करतोय? वास्तविक पाहता कोण कोणाची संगत करतोय याचा जर विचार करण्याचा प्रयत्न केला तर आपण पाहू शकतो. म्हणून समानशीले व्यसनेषु सख्यम, म्हणून मृगा मृगय संगमनो व्रजंती, गावस्य गोभी स्तुरंगा स्तुरंगै, मूर्खस्य मूर्खै सुधिय सुधीवी, समानशीले व्यसनेषु सख्यम, समानशीले व्यसनेषु सख्यम. सारखेपणात त्यांनी संगती होत असते. वास्तविक पाहता चित्र जर आपण पाहू गेलो तर भगवान राजाचा मुलगा आणि गोपाळ सामान्य घरचे, मग सारखेपणा काय कुठे सापडला? हा जरी सारखेपणा नसला तरी सुद्धा एक विशेष असणारा भाव सांगतो. हे सगळे गोपाळ दिसताना जरी सामान्य परिवारातले सामान्य दिसत असले तरी सुद्धा हे सर्वचे सर्व गोपाळ अतिशय दिव्य स्थितीला प्राप्त झालेले आहेत. महाराज म्हणतात, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केल्या वाचून जपतप. जपतप केल्या वाचून सर्व गोकुळवासी लोकांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं होतं. आणि ब्रह्मज्ञान प्राप्त ज्याला होत असतं तो स्वतःच ब्रह्मरूप होत असतो. म्हणजे श्रुती वर्णन करून सांगते, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्मस्वरूपाला जाणणारा हा ब्रह्मरूपच होऊन जातो. म्हणून सर्वचे सर्व गोपाळांनी जर ब्रह्मस्वरूपाला जाणलेलं आहे तर ते सर्वचे सर्व गोपाळ ब्रह्मरूप झालेले आहेत. आणि हा परमात्मा तर ब्रह्म पूर्ण परिपूर्ण असणारा ब्रह्म आहे. सावळे परब्रह्म असं आपण भगवंताला म्हणतो. म्हणून त्यांनी ते सावळ परब्रह्म आहे, प्रत्यक्ष परमात्मा परब्रह्म त्यांनी सावळ रूप धारण करून गोपाळांच्या समोर उभा आहेत. म्हणजे परमात्माच स्वतः बरोबर खेळतो आहे. हे सर्व गोपाळ दिव्याधिकारी आहेत आणि परमात्माही त्यांनी पूर्ण परब्रह्म स्वरूप आहे. आणि अशा पद्धतीने दोघांमध्ये खेळ होतो आहे. आणि तो दिव्य असणारा खेळ त्याला भगवंताच्या आपण लीला म्हणू शकतो. हा भगवान लीलाकारी आहे आणि लीला करतो आहे. पण सर्वांना त्यांनी तो लाभ प्राप्त करून देत नाही. का लाभ प्राप्त करून देत नाही त्याचं कारण जर काय असेल तर ते सर्व त्याच्या अधिकारी नाहीत. ब्रह्मदेवासारखे जरी श्रेष्ठ असतील तरी सुद्धा त्यांना तो लाभ भगवंताकडून प्राप्त झाला नाही. सर्व गोपाळांना त्यांनी भगवंतानं प्रसाद दिला, काला दिला, प्रेम दिलं. ब्रह्मदेवाला मात्र प्राप्त झालं नाही. ब्रह्मदेव रागावला. पुढील कथा मोठी विलक्षण लांबलचक आहे. ब्रह्मदेवानं रागावून त्यांनी गोपाळांना वासरांना चोरून सत्यलोकामध्ये अशा पद्धतीने नेलं आणि नेल्यानंतर त्यांनी भगवान शोधू लागला. ब्रह्मदेवाची कर्तृत्व भगवंताला कळाली. भगवंतानं स्वतःच वासरांचं आणि गोपाळांचं रूप धारण केलं आणि स्वतःबरोबर खेळू लागला. ब्रह्मदेव पुन्हा पाहण्याकरिता आला. त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की भगवानच सर्व ठिकाणी खेळतो आहे, मी चुकतो आहे. आणि मग मात्र पुन्हा सत्यलोकात गेला. तोपर्यंत भगवान त्याच्या सत्यलोकात जाऊन पोहोचले. त्याचं रूप धारण करून त्याच्या जागेवर जाऊन त्यांनी बसले आणि मग स्वतः त्यांनी ब्रह्मदेव ज्या वेळेला सत्यलोकात जाऊ लागला त्याच्या सेवकांनी त्याला अडवलं, खबरदार आतमध्ये जाल तर आमचे मालक आतमध्ये बसलेले आहेत. याला मात्र भगवान दिसत होता आणि त्याच्या सेवकांना मात्र त्यांनी ब्रह्मदेव दिसत होता. हा चमत्कार ब्रह्मदेवाला जाणवला, खजील झाला. सर्व गोपाळांना वासरांना आपल्या बरोबर त्यांनी घेतलं आणि पुन्हा भगवंताच्या समोर आला. भगवंताने दिव्य असणारा चमत्कार पुन्हा एकदा केला. अनंत ब्रह्मांडामध्ये असणारे सगळे ब्रह्मदेव बोलावले. सर्वचे सर्व ब्रह्मदेव हंसावर बसून त्यांनी येऊ लागले. मोठी गर्दी झालेली आहे. भगवान कदंबाच्या वृक्षाखाली उभा आहे. देवडा चरण उभा राहून मुरली बासुरी वाजवतो आहे. सगळे ब्रह्मदेव त्याच्या दर्शनाकरिता बारी लावत आहेत. हा ब्रह्मदेव आला आणि मध्येच घुसू लागला. सर्वजण त्याला दूर करू लागले. भगवंतानं ते पाहिलं. मग याला त्यांनी भगवंताचा महिमा कळाला. साष्टांग प्रणिपात भगवंताच्या समोर केला आणि भगवंताला सांगू लागला, देवा चुकलो, मला क्षमा करा. क्षमा मागू लागला. मला आजपर्यंत असं वाटत होतं, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगताय. ब्रह्मदेव म्हणतोय, मला आजपर्यंत असं वाटत होतं की तू माझ्या सृष्टीतला एक जीवजंतू आहेस. पण आज हे सर्वचे सर्व पाहिल्यानंतर मला कळालं की तू माझ्या सृष्टीतला जीवजंतू नसून मीच तुझ्या सृष्टीतला एक सामान्य असणारा जीवजंतू आहे. हे मला कळालं. ब्रह्मदेवाचा अहंकार अशा पद्धतीने संपून गेला.
आणि अहंकार संपून गेल्यानंतर या ब्रह्मदेवानं गोपाळांची स्तुती करायला सुरुवात केली. तो ब्रह्मदेव गोपाळांना त्यांनी म्हणतोय, अहो भाग्यम अहो भाग्यम, तुमचं मोठं भाग्य आहे. यन्मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. म्हणजे त्यांनी हे गोपाळ सामान्य नसून हे अतिशय श्रेष्ठ आहेत. यन्मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. सनातन असणारं जे पूर्ण ब्रह्म आहे ते या गोपाळांचं मित्र आहे. अहो भाग्यम अहो भाग्यम नंद गोप व्रजे कसाम. या नंद राजाच्या त्यांनी व्रजभूमीमध्ये असणारे हे सर्व गोपाळ सामान्य नाहीत, हे त्यांनी अतिशय श्रेष्ठ आहेत, हे अतिशय बलवान आहेत. ब्रह्मदेवानं हे भगवंताच्या समोर त्यांनी कबूल केलेलं आहे. का बरं त्यांनी असं झालं असेल? हे सर्व गोपाळ बलवान का ठरलेले आहेत? त्याचं कारण या सर्व गोपाळांनी शरणागती केलेली आहे. म्हणून शरणागत जे झालेले आहेत ते त्यांनी दिव्य असणारं भावनेचं प्रेमाचं बळ प्राप्त करून घेतात आणि त्या बळानं त्यांनी भगवान आपलासा होतो आणि भगवान स्वतःहून प्रेम देतो. जे ब्रह्मदेवादिकांना प्राप्त होत नाही ते प्रेम त्यांनी भक्तांना प्राप्त करून देतो. म्हणून तेच विशेष रूपानं तुकोबाराय वर्णन करून सांगतात, ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे बळी आम्ही भले शरणागत. म्हणून आम्ही जे शरणागत भगवंताचे भक्त आहोत ते बलवान आहोत, चांगले आहोत, भले नाम चांगले आहोत. म्हणून त्यांनी भगवंताचं प्रेम आम्ही प्राप्त करून घेतो आहोत. कशामुळे महाराज एवढं प्रेम तुम्हाला प्राप्त झालं असेल किंवा या गोपाळांना हे प्रेम कसं प्राप्त झालं असेल ते तरी थोडंसं सांगा. मग तुकोबाराय सांगू लागले, कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मराभ सेवारुणी. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ. कामना नाम इच्छा, अंतकरणामध्ये कोणत्याच प्रकारची इच्छा शिल्लक ठेवली नाही. संसाराविषयीची कोणतीच इच्छा अंतकरणात शिल्लक राहिली नाही. इहलोकाची इच्छा शिल्लक राहिली नाही, परलोकाची इच्छा शिल्लक राहिली नाही, कोणत्याच गोष्टीची कामना अंतकरणात शिल्लक राहिली नाही. धनाची, मानाची, प्रतिष्ठेची, वैभवाची, संपत्तीची, या लोकेशनेची कोणतीच प्रकारची कामना शिल्लक राहिली, कोणतीच ईशना शिल्लक राहिली नाही. सगळ्या ईशना त्यांनी संपून गेल्या. ईशनेतून दूर होणं फार कठीण गोष्ट असते. सगळ्यात आधी त्यांनी पाहायला मिळते पुत्रेशना, पुत्र प्राप्त व्हावा. मुलगा होण्याकरिता दुसरी ईशना दारेशना, पत्नी प्राप्त व्हावी. मग पत्नी प्राप्त झाली, मुलगा प्राप्त झाला, मग त्यांचं संगोपन करण्याकरिता तिसरा मुद्दा त्यांनी पाहायला मिळतो वित्तेशना. धन अपेक्षित आहे, धनाची कामना, धनाची इच्छा अंतकरणामध्ये त्यांनी निर्माण होते. आणि धन एकदा मुबलक प्राप्त झालं, परिवार चांगला त्यांनी होऊ लागला आणि परिवार चांगला राहतोय, त्याच्यापेक्षा जास्त जर धन प्राप्त झालं तर मग त्याच्या पुढचा मुद्दा सुरू होतो, त्याचं नाव आहे लोकेशना. बऱ्याच वेळेला लोक त्यांनी पुत्रेशनेतून त्यांनी बाजूला होऊ शकतील, दारेशनेला सोडून देऊ शकतील, वित्तेशना अंतकरणातून दूर होऊ शकेल, पण लोकेशनेतून त्यांनी दूर होणं फार कठीण गोष्ट असते. ज्याच्यावर भगवंताची कृपा होते तोच लोकेशनेतून दूर होऊ शकतो, दुसरा कोणीच लोकेशनेतून दूर होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी नारदजींसारखे श्रेष्ठ असणारे महापुरुष जे लोकेशनेतून दूर आहेत महाराज. म्हणून लोक विग्रह मुक्तस्य नारदस्य अस्थिरस्य च, असं त्यांनी भागवतामध्ये आपण पाहतो. जे लोक विग्रह मुक्त आहेत, कोणत्याच प्रकारची इच्छा अंतकरणात नाही, कशाचीच त्यांनी इच्छा शिल्लक राहिली नाही. इहलोकाची नाही, परलोकाची नाही, कोणतीच इच्छा अंतकरणात शिल्लक राहिली नाही. आणि अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं भगवंताचं भजन होऊ शकतं. नाहीतर तयाचे भजन भोगासाठी भजन करणारी माणसं जगात पावला पावलाला पाहायला मिळतात. भोग प्राप्त करून घेण्याकरिता भगवंताची उपासना, भगवंताचं भजन, भगवंताचं चिंतन, भगवंताचं ध्यान, सत्संग आदी करून त्यांनी करण्याचा प्रयत्न करतात. संसार सुखाचा व्हावा म्हणून बरेच लोक त्यांनी परमार्थ करण्याचा विचार करतात, पण ही त्यांची चुकीची दृष्टी आहे. पण परमार्थ हा संसार सुखाचा करण्याकरिता नाही, तर परमार्थ हा त्यांनी परमात्मा प्राप्ती करून घेण्याकरिता आहे. म्हणून त्यांनी संसार प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास करणारी जी मंडळी आहे त्यांच्या डोळ्यावर झापड आलेली आहे, त्यांचे डोळे धुरानं भरलेले आहेत. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. पण डोळ्यात धूर भरून त्यांनी राहू नका. इहलोकीच्या व्यवहार, या इहलोकातल्या व्यवहारामध्ये डोळ्यात धूर भरून राहू नका. तुम्ही त्याने भगवंताच्या प्राप्तीची इच्छा अंतकरणात निर्माण करा. भगवंताच्या प्राप्तीची उत्कट इच्छा अंतकरणात निर्माण होणं याला गोपी असं म्हणतात. गोपी शब्दाचा अर्थ काय होतो? तर भगवंताच्या प्राप्तीची उत्कट इच्छा भगवंताला भेटण्याची उत्कट इच्छा अंतकरणात निर्माण होणं, भगवंताचं सुख प्राप्त करून घेण्याची उत्कट इच्छा अंतकरणात निर्माण होणं,
याला गोपी म्हणतात. आपण अनेक वेळेला गोपी शब्दाचा अर्थ त्यांनी ऐकत असतो. गोपी भक्तिरसम पिबंती या सहा गोपी. गोनाम इंद्रियांच्या माध्यमातून भक्तिरसाचं पान करणारी जी वृत्ती त्याला गोपी असं म्हणतात. त्यापेक्षा गोपायते हृदय कृष्ण या सहा गोपी. म्हणून हृदयामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याचं प्रेम गोपनीय ठेवणं, भगवंताच्या प्रेमाशिवाय अंतकरणात दुसरं काहीच शिल्लक नसणं याचं नाव आहे गोपी. त्यापेक्षा जर ते कळत नसेल तर सगळ्यात सोपी व्याख्या, अंतकरणामध्ये कोणत्याच प्रकारची इच्छा नाही, संसाराची कोणत्याच प्रकारची कामना शिल्लक राहिली नाही. एकच गोष्ट अंतकरणात आहे आणि ती म्हणजे त्यांनी भगवत प्राप्तीची इच्छा, भगवत प्राप्तीची कामना, त्याला धन्यता दिलेली आहे. वास्तविक पाहता भगवत प्राप्तीची वासना तुकोबारायांचे शब्द आहेत. मला धन्य हरिरंगी गुंतल्या वासना उदास त्या सुना गवळी यांच्या. काम शब्दाचा अर्थ जर काही पाहायचा असेल तर पंचदशीत सांगितलंय, इदम्य अस्यात. भगवंताच्या प्राप्तीशिवाय दुसरं कोणतंच त्यांनी जीवनामध्ये प्राप्तव्य नसावं. काहीच प्राप्त करून घेण्याचं शिल्लक राहू नये. फक्त देवच मला प्राप्त करून घ्यायचा आहे अशी स्थिती निर्माण व्हावी आणि ती दिव्य असणारी स्थिती आहे. म्हणून या सगळ्या भक्तांच्या जीवनामध्ये भगवंताचं प्रेम प्राप्त झालं. त्याचं कारण जर काय असेल तर ते भगवंताचं अखंड भजन करत आहेत. आणि भगवंताचं अखंड भजन का करतायत, त्यांना का भगवंताचं भजन प्राप्त झालं, त्याचं कारण कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ. काहीच मिळवायचं नाही अशी स्थिती निर्माण झाली आणि त्यावेळेला खरं भजन सुरू झालं. एरवी आपणही भजन म्हणतो, फार स्वरात भजन म्हणण्याचा प्रयत्न करतो, फार तालात भजन म्हणण्याचा प्रयत्न करतो, फार सूत्रबद्ध भजन म्हणण्याचा प्रयत्न करतो. आपण चांगलं म्हणतो म्हणून बऱ्याच वेळा दुसऱ्याच्या डोळ्यात बोटं घालतो. असे पण भजन म्हणणारे लोक त्यांनी पाहायला मिळतात. पण फक्त तेवढ्यानंच भगवंताचं भजन होतं असं नाही. भगवंताचं भजन तर त्यांनी कामनेच्या त्यागानं होऊ शकतं. नाहीतर बाकीच्या भजनाला तुकोबाराय म्हणतात, भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. म्हणून भगवंताचं भजन करणारे अनेक लोक त्यांनी पाहायला मिळतात. पण भगवंताचं खरं भजन होईल केव्हा, जेव्हा अंतकरणात कोणत्याच प्रकारची कामना शिल्लक राहणार नाही तेव्हा. पण सगळ्या प्रकारची कामना अंतकरणातून संपून जाते, काहीच मिळवायचं नाही. भगवती राधाराणी भगवंताच्या प्रेमामध्ये चिंब झालेली आहे. काहीच मिळवायचं नाही, काहीच मिळवायचं नाही. भगवंताच्या सानिध्यात जाऊन बसलेली आहे. हाच नेमा आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या, घररिगी झाले पट्ट राणी बळे, वरिले सावळे परब्रह्म, बळीयाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. तिची अवस्था आहे, परमार्थातली स्थिती आहे. या स्थितीत जाऊन परमार्थ करावा हा महत्वाचा विचार आहे. म्हणून संसार गोष्ट अशी आहे की जी कितीही करत राहिलात तरी ती पूर्णत्वाला त्यांनी जात नाही. म्हणून आदिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा, म्हणून व्याभिचारा टेकली, रात्रंदिवस मज पाहिजे जवळी, क्षण त्या निराळी नगमे घडी. तुकोबाराय वर्णन करून सांगतात. तात्पर्य काय आहे, आदिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा म्हणजे आधीचा भ्रतार नाम संसार, या संसाराच्या माध्यमातून अंतकरणातली कामना पूर्ण झाली नाही. शेवटी संसारच सोडून दिला. ज्याची आवडी संसार त्याजीला, संसारच सोडून दिला. म्हणून संसाराची कामना अंतकरणातून टाकून दिली. यालाच खऱ्या अर्थानं भक्ती म्हणतात. मला तुकोबारांची प्रमाण तुमच्या समोर वर्णन करून सांगता येतील. याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसाराविषयीची कामना अंतकरणात त्यांनी असावी आणि ती कामना भगवंताच्या भेटीत आडवी पडते आहे हे कळावं. आणि हे कळाल्यानंतर त्यांनी संसारच अंतकरणातून घालून टाकावा. संत महापुरुषांनी हे केलेलं आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला, अशी त्यांची अवस्था त्यांनी झाली. म्हणून संसार त्यांनी सोडून दिला. जाळोनी संसार बैसले अंगणी, बैसलो अंगणी तुझे नाही मनी मानसी हे. पण तुकोबाराय म्हणतात संसार जाळून अंगणात बसलेलो आहे. गोपिकांचं उदाहरण जर पाहायचं ठरलं तर तिथे वर्णन करून सांगतात तुकोबाराय की केवढी उच्च असणारी स्थिती आहे. ते म्हणतात, सांगतो ते तुम्ही ऐकावे कानी, आमुचे नाचणी नाचू नका, जोवरी तुम्हाया मागिलांची आस, तोवरी उदास होऊ नका. तुका म्हणे काय वायावी न धिंद, पतीना गोविंद दोन्ही नाही. म्हणून त्यांनी दोन्ही प्राप्त होणार नाहीत. म्हणून त्यांनी एक जर साधायचं असेल तर एक सोडावं लागेल. म्हणून संसाराची अंतकरणातली कामना संत महापुरुषांनी घालवली. संसारा आगी आपुलेने हाते, लावणी मागू ते पाहू नये. संसाराला आग लावलेली आहे आणि आग लावून त्यांनी मागे पाहत नाहीत. भगवंताच्या दिशेने वाटचाल सुरू आहे आणि म्हणून सर्व प्रकारच्या कामना अंतकरणातून टाकून दिलेल्या आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं भगवंताचं भजन करता येत आहे. माझं बोलणं जर तुमच्यापर्यंत चांगलं पोहोचत असेल तर अंतकरणाला खरोखर प्रश्न विचारावा
की आपण भगवंताचं भजन करतो आहोत, हे भजन खरंच भगवंतापर्यंत जात असेल का? आपलं भजन भगवंतापर्यंत जाईल केव्हा? जेव्हा आपल्या अंतकरणात भजनाच्या माध्यमातून काहीच कामना शिल्लक राहिली नसेल, सगळ्या कामनांचा त्याग त्यांनी झालेला असेल, त्यावेळेला त्यांनी खऱ्या ओरिजिनल भजनाचा लाभ होईल. म्हणून त्यांनी ते भजन प्राप्त व्हावं. आणि त्या भजनाच्या माध्यमातून जर काय होत असेल तर पद्मनाभ नाम जगाचा मालक, ज्याच्या नाभीतून त्यांनी कमळ प्रगट झालेलं आहे, ब्रह्मदेवाचं प्राकट्य होऊन संपूर्ण सृजन ब्रह्मदेवानं केलेलं आहे, ज्याच्या आज्ञेनं ब्रह्मदेवानं संपूर्ण सृजन केलं, असा असणारा परमात्मा पद्मनाभ, तो त्यांनी या सेवेच्या माध्यमातून ऋणी होतो. पण खरी सेवा जर कोणती असेल तर ती सेवा त्यांनी सगळ्या प्रकारच्या कामना अंतकरणामधून संपवून भगवंताचं भजन करणं ही सगळ्यात मोठी त्यांनी सेवा आहे. म्हणून चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन, म्हणून चित्ताचं आसन त्यांनी असावं आणि त्याच्यावर उभं राहून त्यांनी भगवंताचं कीर्तन नाम संकीर्तन त्यांनी करावं, भगवंताचं भजन करावं. म्हणून तेच भजन त्यांनी भगवंतापर्यंत पोहोचू शकतं. त्या भजनामध्ये भाव असावा, कामना सगळ्या टाकून द्याव्यात आणि भाव अंतकरणात धारण करावा. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. हे अनेक माध्यम त्यांनी भगवंतापर्यंत जाण्याचे आहेत. पण भावयुक्त अंतकरणानं भगवंताचं भजन करावं. कोणत्याच प्रकारची अपेक्षा कामना अंतकरणात न ठेवता त्यांनी भगवंताचं भजन पूजन करावं. गोपिकांनी, गोपाळांनी, सर्व भक्तांनी, महापुरुषांनी अशाच पद्धतीनं सर्वस्व भगवंताला दिलं. कोणत्याच प्रकारची कामना शिल्लक ठेव, त्यापेक्षा देवानं घे म्हणून पुन्हा पुन्हा हट्ट करावा आणि यांनी नको म्हणून त्यांनी सांगावं. तुका म्हणे जीवभाव देवा पायी ठेवून ते काही न मागती. स्वतःचा जीवभाव भगवंताच्या चरणी समर्पित करतात आणि भगवंताकडे काहीच मागत नाही. कोणत्याच प्रकारची कामना भगवंताच्या समोर ठेवीत नाहीत. नवे नवे देवा तू आमच्या समोर येऊन आम्हाला दर्शन दे असा हट्ट सुद्धा करीत नाहीत. भगवंताचं चिंतन करतात. ज्यावेळेला भगवंताला वाटेल त्यावेळेला भगवान मला भेटेल, फार उच्च असणारी स्थिती आहे ही. भगवती राधाराणीची स्थिती मी तुम्हाला सांगतो आहे. या भक्तिशास्त्रामध्ये सर्वात श्रेष्ठ स्थिती जर कोणती असेल तर त्याला दैन्य स्थिती असं म्हणत जावं. दैन्य स्थिती, हे दैन्य काय आहे? भक्तिशास्त्रात असणारं दैन्य सांगतो. देवा मी तुला काहीच देऊ शकत नाही रे, तू माझ्याकरता एवढं सगळं करतो आहेस पण मी तुला काहीच देऊ शकत नाही. ही विशेष असणारी भावना. पण कोणाची भावना आहे? ज्याने सर्वस्व भगवंताला दिलंय ती भगवती राधाराणी महाभाव स्वरूपा, तिला महाभाव स्वरूपा म्हणतात. ती जी सामान्य नाही, म्हणजे तिच्याविषयी सांगताना साधू संत वर्णन करून सांगतात, राधा ऐसे भई श्याम की दीवानी कि व्रज की कहानी हो गई, पूरा जीवन लुटा के वो भिकारन धनको की राजधानी हो गई, विना परिणय के वो प्रेम की पुजारन तो कान्हा की पट्टराणी हो गई. पट्टराणी झाली. पुरा जीवन लुटा के वो भिकारन, याचा अर्थ काय होतो? सगळ्या कामना संपून टाकल्या, काहीच इच्छा अंतकरणात शिल्लक राहिली नाही, सगळ्या वासना संपून. तुका म्हणे अवघी आवरली वासना, आता नारायणा दुसऱ्यापासून. हे नारायणा आता दुसऱ्यापासून सगळी वासना आवरून घेतलेली आहे. कोणत्याच प्रकारची वासना, कामना, इच्छा अंतकरणात शिल्लक राहिली नाही. आता फक्त एकच चिंतन आहे, ते म्हणजे भगवंताचं चिंतन. आणि अशा स्थितीत जाऊन भगवंताचं केलेलं भजन याला ओरिजिनल भजन म्हणावं. आणि असं ओरिजिनल भजन ज्या वेळेला जीवनामध्ये प्राप्त होतं, अशा ओरिजिनल भजनाचा जीवनामध्ये ज्या वेळेला लाभ प्राप्त होतो त्यावेळेला भगवान त्याला सेवा म्हणतो. आणि ती सेवा भगवंताला प्राप्त होते आणि त्या सेवेनं त्यांनी भगवंतावर ऋण होतं. म्हणून भगवान सेवा ऋणी होऊन राहतो. महाराज तेच वर्णन करून सांगतात, कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ. खरं भजन तर कामनेच्या त्यागानंच होऊ शकतं. हा त्यांनी सिद्धांत समजा, महत्वाची गोष्ट समजा. सिद्धांत हा अबाधित असतो, मत हे त्यांनी खंडनीय होऊ शकतं. पण तुकोबाराने सांगितलेला हा सिद्धांत आहे. भजन करणारे अनेक लोक जगामध्ये पाहायला मिळू शकतात. राग आळवितो नाना काय गातो ते कळे ना, असं त्यांनी भजन बऱ्याच लोकांचं पाहायला मिळू शकतं. म्हणून त्या मगाच आपण प्रमाण पाहिलं, भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुकेना, अशी भजन करणारी मंडळी आपण अनेक पाहू शकतो. पण ओरिजिनल भजन जर कोणतं असेल तर ते भजन कामनेच्या त्यागानंतरच सुरू होऊ शकतं. पण कसलीच इच्छा अंतकरणात शिल्लक राहिली नाही, कसली कामना अंतकरणात शिल्लक राहिली नाही, कसली वासना अंतकरणात शिल्लक राहिली नाही. सर्वस्व भगवंताच्या चरणावर समर्पित करून टाकलं आणि अशा स्थितीत जाऊन त्यांनी महाभाव अंतकरणात निर्माण झाला. भक्तीतलं दैन्य जीवनामध्ये त्यांनी प्रगट झालं. सर्वस्व भगवंताला देऊन सुद्धा मुखातून शब्द बाहेर पडू लागले, देवा
तू माझ्याकरता एवढं करतो आहेस पण मला तुझ्याकरता काहीच करता येत नाही, ही स्थिती अंतःकरणात निर्माण झाली, मग खरं भजन सुरू होतं आणि ती खरी सेवा होते. आणि अशा सेवेनंच भगवान ऋणी होत असतो. म्हणून झाला पद्मनाभ सेवा ऋणी, पण पद्मनाभ सेवेनं त्याने ऋणी झाला म्हणून बल प्राप्त झालं. थोडी संगती लावत आपण चालतो आहोत. बळे आम्ही भले शरणागत, आम्ही शरणागत झालो ना, आम्हाला बळ प्राप्त झालं. हे कशानं प्राप्त झालं असेल तर कामनेच्या त्यागे भजनाचा लाग. आम्ही आधी कामनेचा त्याग केला. तुकोबाराय म्हणतात देव त्यांनी प्राप्त करून घेतला, देव तिही बळे धरिला सायासे, करून या नाश उपाधीचा. काय केलं असेल, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेच झाले. पूर्व पक्षी आधी धातू धिक्कारिले जन, धातू नाम संपदा धन वैभव सर्वस्वाचा त्याग केला आणि जनसंपर्काचा त्याग केला. फक्त भगवंतावरच प्रेम करत भगवंताला आपलं म्हणत राहिले म्हणून सगळ्या प्रकारची कामना संपून गेली. कामनेचा त्याग केला, त्याचा परिणाम जर काय झाला असेल तर भजनाचा लाभ झाला, ओरिजिनल भजन प्राप्त झालं आणि कोणतीच कामना अंतःकरणात न ठेवता भगवंताचं भजन घडलं. आणि म्हणून हीच खऱ्या अर्थानं भगवंताची सेवा झाली. आणि या सेवेनं त्यांनी शरणागत असणारे हे जे भक्त आहेत, या भक्तांनी भगवंताला ऋणी करून ठेवलं. केला ऋणी नारायण नो हे क्षण वेगळा. म्हणून क्षणभर सुद्धा परमात्मा आता त्यांच्यापासून वेगळा राहत नाही, त्यांच्या अखंड जवळ राहतो आहे, सानिध्यातच भगवान त्यांच्या राहतो आहे. ते म्हणतील ते देण्याकरिता तयार आहे भगवान, सर्व काही त्यांना प्राप्त करून देतो. खरं तर हे कोणतीच कामना शिल्लक न राहिल्या कारणाने देवाकडे काही मागतच नाही. कारण काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. म्हणजे मागतील ते भगवंताला कसे आवडतील महाराज. म्हणजे मागणारी मंडळी भगवंताला आवडत नाही. हे सर्वस्व देणारी जी मंडळी आहे भगवान त्यांचा ऋणी होतो. म्हणून हिंडे मागे मागे घिरटी जागी घालीत असे. हा घरट्या भक्तांच्या भोवती घिरट्या घालतो. विशेष असणारा भाव सांगतोय का तर यांनी काहीच मागितलं नाही म्हणून त्यांनी न मागे त्याची रमा होय दासी असं आपण अनेक प्रमाणे त्यांनी पाहू शकतो. म्हणून त्यांनी पांडुरंग त्याचा दास होत असतो असे अनेक प्रमाण आपल्याला त्यांनी पाहता येतील. त्याचा पांडुरंग दास म्हणून चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. कोणत्याच प्रकारची आस संसाराची चित्तात शिल्लक राहिली नाही. भगवंताशिवाय दुसरी इच्छा कामना शिल्लक राहिली नाही. पण भगवान ऋणी झाला आणि अखंड त्याच्या जवळ त्याने वास्तव्य करू लागला. पण यानं जरी काही मागितलं नाही तरी सुद्धा त्याच्या मनातले भाव भगवान जाणतो आहे. त्याच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द भगवान झेलतो आहे आणि त्याच्या मनात निर्माण झालेल्या भावना पाहून त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे. कशा पूर्ण करतो आहे, जशी एखादी कामधेनू असावी. कामधेनू म्हणजे काय, कामना अंतःकरणातल्या पूर्ण करणारी धेनू नाम गोमाता. धेनू शब्दाचा अर्थ तो सवत्स असणारी गोमाता. धेनू कोणाला म्हणावं, जिच्याजवळ वासरू सुद्धा आहे, वासरासहित असणाऱ्या गाईला धेनू म्हणतात. म्हणजे त्यांनी ती वासराला भरभरून देणारी आहे. काय देते, भरभरून. वासराला काय अपेक्षा आहे, वासराला त्यांनी दूध हवंय, ती दूध देते आहे, भरभरून देते आहे. हा महत्वाचा विचार आहे. त्याला चाटते आहे, प्रेम देते आहे आणि स्तनातून दूध त्यांनी श्रवत आहे, भरभरून दूध देते आहे. तसा हा परमात्मा आमच्याकरिता त्यांनी कामधेनू गायच त्यांनी झालेला आहे. ज्याच्याजवळ कामधेनू गाय प्राप्त झालेली आहे त्याला दुधाला काय कमी पडेल खरं सांगा. पण कामधेनूची अक्षरापार नाही, जसं कामधेनूच्या दुधाला पारावार नाही. इच्छेची आवाही वर्षावे, इच्छा निर्माण झाली की तिनं दूध द्यावं, हा महत्वाचा विचार आहे. त्यापेक्षा फक्त दूधच देते कामधेनू असं नाही, मनातले सगळ्या त्यांनी इच्छा कामना पूर्ण करते. जे तुमच्या मनात येईल ते पूर्ण करून देण्याचं काम कामधेनू अशा पद्धतीने करते. तसा परमात्मा कामधेनू झाला आणि कोणाच्या समोर झाला, वरच्या सगळ्या चरणांमध्ये जर पाहायचा प्रयत्न केला तर किती सुंदर शब्द आहेत बघा. बळीये, बलवान जे झालेले आहेत त्यांच्या घरी भगवान कामधेनू झाला. शरणागतांच्या घरी भगवान कामधेनू झाला. कामनेच्या त्यागे, ज्यांनी अंतःकरणातली कामना संपूर्ण घालवली त्यांच्या घरी भगवान कामधेनू झाला. भजनाचा लाभ, ज्यांनी कामना टाकून भगवंताचं भजन केलं, भगवान त्यांच्या घरी कामधेनू झाला. हा विशेष असणारा भाव आहे आणि पाहण्यासारखाच आहे. भगवान त्यांच्या अवतीभोवती सदैव उभाच आहे, जे काहीच मागत नाहीत, जे अखंड भगवंताचं चिंतन करत आहेत. भगवंता वाचून त्यांच्या चित्ताला दुसरा कोणताच विषय शिल्लक राहिला नाही. भगवान अखंड त्यांच्या संगतीमध्ये फिरतो आहे, अखंड त्यांच्या संगतीमध्ये त्यांनी राहतो आहे आणि कामधेनूसारखं त्यांच्या अंतःकरणातल्या सगळ्या भावना जाणून त्यांना सर्व काही देतो आहे. म्हणजे भुक्ती न मुक्ती भोगाची साठी फुकट त्यांनी प्राप्त होत आहे. भोग आणि मोक्ष त्यांनी दोन्ही गोष्टी एकाच वेळेला प्राप्त करून देणारा हा परमात्मा आहे आणि कामधेनूसारखा त्यांनी प्राप्त करून देतो आहे. म्हणून त्यांनी त्याची प्राप्ती करून घेण्याकरिता सायास करणारे जे मोठे मोठे आहेत
मोठे मोठे शब्दाचं अर्थ जर काय असेल तर मोठे मोठे जपी तपी ज्ञानी संन्यासी हे सगळेचे सर्व त्यांनी योगी आहेत. ते त्याला प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास करत आहेत. ते त्यांनी ध्यान करतायत भगवंताचं. ध्यान करण्याकरिता त्रिपुटी महत्वाची असते. ध्येय ध्याता ध्यान. ज्ञानाच्या माध्यमातून जर जात असाल तर त्रिपुटी महत्वाची असते. ज्ञेय ज्ञाता ज्ञान. म्हणून त्यांनी ज्ञान प्राप्त करून घ्यावं. ज्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे ते ज्ञेय आहे. ज्याला प्राप्त करून घ्यायचं तो ज्ञाता आहे. जे होतं त्याचं नाव आहे ज्ञान. म्हणून त्यांनी ज्ञात्या पुरुषाला त्या परमतत्वाचं अशा पद्धतीने ज्ञान होतं आणि ज्ञान झाल्यानंतर त्यांनी त्याला पूर्ण स्थिती प्राप्त होत असते. भक्ताला मात्र त्यांनी अट्टहास करण्याची आवश्यकता पडत नाही. भगवान स्वतःच म्हणतो दधामी बुद्धियोगम तम. मी स्वतःच त्याला बुद्धियोग ज्ञान प्राप्त करून देतो. जो भगवंताला शरण जातो भगवान स्वतःच त्याला ज्ञान प्राप्त करून देतो. श्रीमद भागवतात आपण अनेक पुरावे त्यांनी पाहू शकतो. भगवान निजधामाला जरी गेला तरी सुद्धा विदुर काकांकरता तत्वज्ञान सांगून गेला की आता मी जाणार आहे, माझ्या विदुराची माझी भेट होणार नाही. मग काय करावं? पण विदुराला तत्वज्ञान सांगितलं पाहिजे. पण मैत्र्याकडे तत्वज्ञान सांगितलं आणि वैकुंठाला भगवंतानं जाताना मैत्र्याकडे विनंती करायला सुरुवात केली. मैत्र्या माझ्या विदुराला तत्वज्ञान सांग बरं. एकदा नाही 3दा सांगितलं. भगवंताला तत्वज्ञान त्यांनी सांगायचं होतं म्हणून सांगितलं. भगवान स्वतः देतो आहे. पण भक्तांना स्वतःहून ज्ञान देतो, भक्तांना स्वतःहून मुक्त करतो. हा भगवंताचा स्वभाव आहे. म्हणून त्यांनी भक्तांना दुसरं काय करण्याची आवश्यकता पडत नाही. बैसिले ठाई लागले भरते. ते दिव्य असणारं प्रेम, तो दिव्य असणारा आनंद, ब्रह्मानंद त्यांनी श्रवतो आहे आणि जागेवर बसून त्यांनी प्राप्त होतोय. बैसले ठाई लागले भरते. भरतच त्यांनी प्राप्त होत आहे. ही दिव्य स्थिती निर्माण होते आहे. त्रिपुटीवर ते भेदी आहेसे. पण त्रिपुटीला भेदून जाण्यासारखं त्यांनी दिव्य असणारं प्रेम, दिव्य असणारा आनंद, दिव्य असणारं सुख त्यांनी भगवान भक्तांना प्राप्त करून देतोय आणि कामधेनू होऊन त्यांनी प्राप्त करून देतोय. असं त्यांनी वैभव भक्तांना प्राप्त होतं. आणि अशा स्थितीत जे भक्त त्यांनी गेलेले आहेत त्यांना जगामध्ये कोणीच हरू शकत नाही. कोणीच हरू शकत नाही म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे की सगळं जग ज्याच्या समोर हरतं त्याचं नाव आहे काळ. काळ सर्वांना हरवणाराच आहे. येथे नाही उरवले आले अवतार, येरते पामर जीव किती. काळाचा सर्वांवर पगडा आहे. पण भक्त मात्र असे आहेत की जे काळावर विजय प्राप्त. जगा काळ खाय तो कोबरा सांगतात आम्ही माथा दिला पाय. म्हणून त्यांनी काळाचाही लाग लागू देत नाहीत. म्हणून कळीकाळ त्यांच्या समोर त्यांनी उभा राहू शकत नाही. एवढं सामर्थ्य आहे. म्हणून काळाच्या समोर सुद्धा जे हरत नाहीत एवढं सामर्थ्य त्यांनी गोपाळांच्या भक्तांच्या जीवनामध्ये त्यांनी प्राप्त होतं. म्हणून त्यांनी कधीच न हरणे ही दिव्य स्थिती त्यांना प्राप्त झालेली आहे. म्हणजे हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी. या आम्हाला विष्णुदासांना या जगामध्ये कोणीच हरवू शकत नाही. आमचा कधीच पराजय होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? त्याचं कारण नारायण अंगी विसावला. नारायण नाम परमात्मा आमच्या अंगामध्ये विसावलेला आहे. त्याचं कारण आपण आधी सुरुवातीला उपक्रम करताना शरणागती पाहिली. ती शरणागती पाहत असताना स्वतःचं अस्तित्व संपून भगवंताचं अस्तित्व प्रगट करणं, आपुलेने भेदेवीन माझे जे जाणणे एकपण, ही स्थिती आपण पाहिली. स्वतः वेगळं न राहता भगवंताशी एकरूप होऊन जाणं ही स्थिती त्यांना प्राप्त झाली. हे म्हणण्याचं तात्पर्य नारायण अंगी विसावला. नारायणच आमच्यामध्ये आता पूर्णपणे स्थिर झालेला आहे. मग नारायणच ज्यांच्यामध्ये स्थिर. नारायण शब्दाचा अर्थ नार शब्दाचा अर्थ होतो जल आणि आयन शब्दाचा अर्थ होतो त्याच्यावर विहार वास्तव्य करणारा. म्हणून त्यांनी जलावर विहार करणारा जर कोण असेल तर तो नारायण आहे. हा एक अर्थ आहे. नार शब्दाचा अर्थ होतो प्रकृती आणि आयन नाम तिचा असणारा अधिष्ठान. म्हणून या प्रकृतीचा अधिष्ठान जर कोण आहे तर परमात्मा आहे. सर्वाधिष्ठान असणारा परमात्मा तो आमच्या अंगी ठसावलेला आहे, आमचाच झालेला आहे. म्हणून आम्ही आता अजेय झालेलो आहोत. आता आम्हाला कुणी हरू शकत नाही. आमचा कधी पराजय होऊ शकत नाही. हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी. आम्हाला विष्णुदासांना या जगामध्ये कोणीही हरू शकत नाही. कारण का? नारायण अंगी विसावला. नारायण प्राप्त झाला. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून तुकोबराय सांगतात अशा पद्धतीने शरणागती करून जो कोणी भगवंताला त्यांनी आपलंसं करून घेतो, बलवान होऊन कामनेच्या त्यागानं त्यांनी भगवंताचं भजन करतो, त्याला त्यांनी भगवंताचं प्रेम सहजासहजी त्यांनी प्राप्त होतं आणि भरभरून प्राप्त होतं. असं त्यांनी भगवंताच्या भक्तांचं वैभव आहे. तुकोबराय सांगतात तुका म्हणे बहु लाटे हे भोजन. पण भरभरून प्राप्त होणारं हे भोजन आहे आणि प्रेमाचं भोजन आहे. म्हणून त्यांनी रिता कोण राहत राहो. पण खरं तर याच्यातून कोणी रिता राहत नाही. पण जो स्वतःला समर्पित करीत नाही तो मात्र याच्यातून वेगळा राहू शकतो. जो भगवंताला शरण गेला नाही तोच याच्यातून वेगळा राहू शकतो. जो बलवान झाला नाही तोच याच्यातून वेगळा राहू शकतो. ज्याच्या अंतकरणातून कामना संपली नाही
तो याच्यातून वेगळा त्यांनी अशा पद्धतीने राहू शकतो, नाहीतर त्यांनी जे शरण गेलेले आहेत ते मात्र या लाभातून वेगळे राहू शकत नाहीत. हा दिव्य असणारा भाव आहे. उपक्रम करताना महाराजांनी सांगितलं ब्रह्मादिक जया लाभाशी ठेंगणे, म्हणून ब्रह्मदेवासारखे त्यांनी या लाभातून वेगळे राहतील कदाचित, पण आम्ही मात्र बलवान आहोत शरणागत, आम्ही त्याच्यातून वेगळे राहत नाही. नाही रिता कोण राहत राहो, म्हणून शरण गेलेला कोणीच रिता राहत नाही. त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे जर राहत असतील तर राहो हे म्हणण्याचं, राहत राहो, जे राहत असतील ते राहो, हे राहत असतील ते राहो, त्याच्यामध्ये ब्रह्मादिकांची त्यांनी यादी लावून टाकायची. पण ब्रह्मादिक आदिक जे आहे, जे अहंकारानं भरलेले आहेत, ज्यांना सृजनाचा अहंकार झालेला आहे, ज्यांना अनेक प्रकारचे अहंकार झालेले आहेत, ते त्यांनी या लाभाला मुकतात. ते राहत असतील तर राहो, पण आम्ही मात्र या लाभातून वेगळे राहणार नाहीत हे म्हणण्याचं तात्पर्य आहे. आणि अशाच पद्धतीने तुकोबराय भक्तीचा आणि भगवंताच्या भक्तांचा महिमा वर्णन करून सांगतात की आम्ही अशा पद्धतीने भगवंताचं भजन करतो आहोत, आम्ही अशा पद्धतीने भगवंताचं चिंतन करतो आहोत आणि भगवान आमच्या समोर कामधेनू गाय आहे, आम्ही म्हणू ते आम्हाला प्राप्त करून देण्याकरिता तयार आहे. पढिये देहभाव पुरवी वासना अंती ते आपण आपाशी न्यावे, म्हणून तत्वज्ञान प्राप्त करून देण्याकरिता परमात्मा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु, म्हणून स्वतःच त्यांनी गुरु होऊन भगवान परमात्मा येतो आणि सर्व काही अशा पद्धतीने देतो. फक्त एकच साधन करावं, भगवंताची शरणागती करावी, भगवंतावर प्रेम करावं आणि प्रेमाचा आनंद प्राप्त करून घ्यावा. म्हणून भगवंताच्या प्रेमाचा आनंद जीवनामध्ये प्राप्त झाला की खऱ्या अर्थानं प्रेमानंद होत असतो. म्हणून तो प्रेमानंद त्यांनी जीवनामध्ये भरभरून प्राप्त व्हावा याच्याकरिता संत महापुरुषांकडे पाहून आपलं जीवन आपण त्यांनी जगावं. खरं तर मुक्त व्हायचं असेल तर ज्ञानानंच मुक्त होता येतं, ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याच साधनानं मुक्त होता येत नाही. भगवंताची भक्ती करावी, भक्तीनं भगवंताला आपलंसं करून घ्यावं, भगवान आपोआप आपल्याला ज्ञान देईल आणि भगवान ज्ञान देऊन आपल्याला मुक्त करून टाकील. हा भगवंताचा स्वभाव आहे, तो त्याच्या भक्तांना कधीच दुसऱ्याच्या हातात देत नाही. महाराज म्हणतात तुका म्हणे नेदी अनेकांची हाती बैसाला तो तृप्ती निवडे ना, दुसऱ्याच्या हातात देत नाही, तो त्यांनी अशा पद्धतीने आपलंसच करून घेतो. म्हणून त्यांनी आपल्यापासून वेगळं त्यांनी भक्ताला कधीच करीत नाही. हा त्यातला विशेष भाव आहे. पण भगवंताला जर आपलं करून घ्यायचं असेल, आपण जर अखंड भगवंताचंच त्यांनी होऊन राहायचं असेल तर सगळ्यात श्रेष्ठ साधन आहे भगवंतावर प्रेम करा. त्याला आपलं म्हणा, त्याला आई म्हणा, त्याला बाप म्हणा, त्याला भाऊ म्हणा, त्याला बहीण म्हणा, त्याला मित्र म्हणा, त्याला सखा म्हणा, त्याला सर्वस्व समजा आणि सर्वस्व समजून त्याच्यावर भरभरून प्रेम करत राहा. हे प्रेम जर कराल सगळे नाते सांभाळील. ज्याला आई नसेल त्याची आई होईल, ज्याला बाप नसेल त्याचा बाप होईल, ज्याला भाऊ नसेल त्याचा भाऊ होईल, ज्याला मित्र नसेल त्याचा मित्र होईल आणि सर्वस्व अशा पद्धतीने त्याला प्राप्त करून देईल आणि कधीच अशा पद्धतीने त्याला ऊन पडू देणार नाही. हा भगवंताचा स्वभाव आहे. कोणत्या तरी माध्यमातून येईल आणि येऊन अशा पद्धतीनं त्याला प्रेम देईल आणि प्रेम हे सर्वात श्रेष्ठ असणारं साधन आहे, विसरण्याचं साधन आहे. म्हणून त्यांनी विसर पडला पाहिजे. तुकोबराय विसर पडण्याचा मुद्दा सांगतात. देवाता ऐसा करे उपकार देहाचा विसर पाडी मज, विसर पडला पाहिजे तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशी राजा कळू आले. म्हणून विसर जर पडायचा असेल तर काय साधन केलं पाहिजे? प्रेम केलं पाहिजे आणि प्रेमानं भगवंताला शरण गेलं पाहिजे. म्हणजे आपण बलवान त्यांनी होऊ आणि बलवान झाल्यानंतर भगवान स्वतःच भरभरून सुख प्राप्त करून देईल. गोपाळांना सुख प्राप्त झालं. बाळगिडीच्या अभंगातला अभंग आहे, हरिसुख फावले रे, हरिसुख फावले रे, हरीचं सुख सर्वांना त्यांनी प्राप्त झालं, जे ब्रह्मादिकांना सुद्धा प्राप्त झालं. ब्रह्मादिक जया लाभाशी ठेंगणे बळे आम्ही भले शरणागत. आम्ही चांगले त्यांनी आहोत, बलवान आहोत, भगवंताला शरण गेलो. म्हणून कसं काय त्यांनी हे साध्य झालं असेल तर कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, सगळी कामना अंतकरणातून टाकून दिली म्हणून भगवंताचं भजन प्राप्त झालं. आणि या भजनानं काय झालं असेल? झाला पद्मनाभ सेवा ऋणी. म्हणून परमात्मा पद्मनाभ स्वतःच आमच्या सेवेनं ऋणी झाला. फक्त ऋणी झाला असं नाही, तो कामधेनूसारखा आमच्या अखंड जवळ वास्तव्य करू लागला. जशी कामधेनू त्यांनी गोमाता ही त्यांनी भरभरून दूध देणारी आहे, वासराला दूध देते, सर्वांना संतुष्ट करते, तसा हा परमात्मा सर्व भक्तांना संतुष्ट करतो आहे. आणि असं देतो आहे जे योग्यांना ज्ञानी पुरुषांना सुद्धा प्राप्त होत नाही. बैसली ठाई लागले भरते, त्यांना कष्ट करावे लागतात तेव्हा ती गोष्ट प्राप्त होते. आणि भक्तांना मात्र त्यांनी सहज बसल्या जागेवर त्याचं भरतं त्यांनी येतं आणि भरभरून आनंद, भरभरून प्रेम, भरभरून परमात्म्याचं सुख प्राप्त होतं. किती प्राप्त होतं? त्रिपुटीवर ते भेदे ऐसे, त्रिपुटीला सुद्धा भेदून जाईल असं त्यांनी दिव्य सुख, दिव्य आनंद परमात्मा प्राप्त करून देतो. आणि म्हणून काळ सुद्धा त्यांच्यावर त्यांनी बळ करू शकत नाही. हरी नाही आम्हा विष्णुदासा जरी, आम्हाला विष्णुदासांना
जगामध्ये पराजय स्वीकारावा लागत नाही, काळ आमच्यावर त्यांनी विजय प्राप्त करून घेऊ शकत नाही, आम्ही काळावर विजय प्राप्त करून घेतो. एवढं सामर्थ्य प्राप्त होतं. का प्राप्त होतं? नारायण अंगी ठसावला विसावला, नारायणच आमच्या अंगामध्ये त्यांनी विसावलेला आहे, स्थिर झालेला आहे, म्हणून हे प्राप्त होतं. म्हणून शरणागतीनं प्रेमानं त्यांनी भगवंताला आपलंसं करता येऊ शकतं. तुका म्हणे बहु लाटे हे भोजन भरभरून असणारे हे भोजन आहे आणि हे अशाच पद्धतीने प्राप्त करून घेता येतं. म्हणून सर्वांनी प्राप्त करून घ्या, कुणी त्याच्यातून वेगळं राहू नका. जे राहत असतील ते राहत असतील, पण तुम्ही मात्र भगवंताचं हे प्रेम प्राप्त करून घ्या. भगवंताचं सुख नाही रिता कोण राहत राहो, याच्यातून कोणी मोकळं राहू शकत नाही. पण जो राहत असेल ब्रह्मदेवासारखा त्यानं वेगळं राहावं, आम्ही मात्र त्याने ते सुख घ्यावं, हा त्यातला दिव्य भाव आहे. 8 वाजेपर्यंतच बोलण्याची त्यांनी मर्यादा सांगितली होती, पण 8 वाजून 10 मिनिटं आता होत आलेले आहेत. म्हणजे 10 मिनिटं तुमचे सर्वांचे मी जास्त या ठिकाणी घेतलेले आहेत. भावनेच्या भरात बोलण्याच्या ओघात त्यांनी वेळ जास्त झाली, तरी सुद्धा सर्वजण श्रवण करत आहेत. भगवंताचं चिंतन आहे, अतिशय त्यांनी प्रेम आनंद देणार आहे या लॉकडाऊनच्या काळामध्ये. आणि सर्वांना त्यांनी बांधून टाकल्यासारखं झालेलं आहे. सर्वांना त्यांनी फार नियम पथ्य त्यांनी शासनाच्या नियमानुसार त्यांनी वागावं लागतं आहे, तरी सुद्धा आपण सर्वांनी शासनाचे नियम पाळावेत, स्वतःला सुरक्षित ठेवावं. भगवंतानं आपल्याला जीवन दिलेलं आहे, अजून आपण त्यांनी या महामारीतून जिवंत आहोत, भगवंताची कृपा समजावी, भगवंतावर प्रेम करावं, भगवंताचं चिंतन भजन करावं. माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण निर्धारित वेळ त्यांनी संपून गेलेली आहे. आज महाराजांनी अशा पद्धतीने बोलण्याची संधी दिली. खरं तर आज हरिभक्तीपरायण श्री प्रेमानंद शास्त्री महाराजांचा जन्मदिवस आहे, म्हणून त्यांनी त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांनी भगवंताचं चिंतन हे त्यांनी आमच्या वाटेला अशा पद्धतीने दिलेलं आहे. म्हणून भगवंताची सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अशा पद्धतीने समर्पित करूया. याच ठिकाणी थांबूया. या संत महापुरुषांना जी स्थिती त्यांनी जी वर्णन करून सांगितली, अशी स्थिती आपल्याला प्राप्त व्हावी. कै ऐसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे, नाठवुनी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये. म्हणून अशी स्थिती आपल्याला प्राप्त व्हावी, अशी अवस्था परमार्थातली दिव्य आपल्याला प्राप्त व्हावी, हीच अंतःकरणापासून त्यांनी भावना व्यक्त करतो. थांबतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी पुनश्च एकदा समर्पित करतो. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान की जय. सब साधु संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. रामकृष्ण हरी. आदरणीय डॉक्टर बाबांनी अतिशय सुंदर असणारे भगवान परमात्म्याचे चिंतन हे आपल्याला सर्वांना रसपान त्या ठिकाणी करवलेलं आहे. आज आपल्या सर्वांचं भाग्य आहे की आपल्याला आजच्या ठिकाणी बाबांची सेवा त्या ठिकाणी श्रवण करायला मिळालेली आहे. अशी